नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आरोग्य विभागासाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। तुम्ही एएनएम असाल, कुठल्याही आरोग्य विभागातील पदासाठी जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, CRPF म्हणजेच केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलामध्ये तुम्हाला इथे आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांसाठी ते पदभरती निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि ही जी पदभरती असणार आहे गव्हर्नमेंट जॉब असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। क्लास सी चे पोस्ट इथे भरून घेतल्या जात आहेत। खूप चांगल्या पोस्ट तुम्हाला या नोटिफिकेशन मध्ये पाहण्यासाठी भेटत आहेत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। तर चला आता व्हिडिओला डिटेल मध्ये सुरुवात करू। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स द्वारे ही नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। न्यू दिल्ली मध्ये ही भरती तुमची असणार आहे। CRPF तर्फे ही पदभरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। गॅझेट पोस्ट असणार आहे आणि पार्ट 2 आहे या नोटिफिकेशनचं। ठीक आहे ना, पाहून घेऊ आता कोणती कोणती पदे व्यवस्थितपणे आपण भरली जाणार आहे। तर याच्यामधील पहिलं पद आहे विद्यार्थी मित्रांनो फार्मासिस्टचं इथे पहिलं पद असणार आहे। याच्यामध्ये नंबर ऑफ पोस्ट विद्यार्थी मित्रांनो 450 पोस्ट भरल्या जात आहेत। आणि ही जी असणार आहे ग्रुप सी चं पोस्ट आहे, गॅझेटेड पोस्ट असणार आहे। त्याच्यानंतर या पदासाठी तुम्हाला जे पेमेंट भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लेवल 5 चं पेमेंट स्केल असणार आहे 29,200 रुपयापासून 92,300 रुपये इतकं तुम्हाला दरमहा पेमेंट, मंथली पेमेंट इथे विद्यार्थी मित्रांनो दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एज लिमिट असणार या पदासाठी 25 वर्षापेक्षा जास्त तुमचं एज लिमिट असायला पाहिजे नाही। तर अशा प्रकारचं तुम्हाला ते एज क्रायटेरिया, त्यासोबत तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे पाहण्यासाठी मिळणार आहे। हे होतं फार्मासिस्टचं पद विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आहे फिजिओथेरपिस्टचं पद असणार आहे। याच्यामध्ये 18 पदे भरून घेतली जात आहेत। क्लास सी चं पद आहे, नॉन गॅझेटेड हे पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। लेवल 5 चं पेमेंट स्केल इथं पण दिलं जाणार आहे 29,200 पासून 92,300 रुपये इतकं पेमेंट स्केल तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 25 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एज्युकेशन काय लागणार आहे या 7व्या बॉक्समध्ये तुम्ही इथे पाहून घेऊ शकता। तुम्हाला इंटरमिडिएट म्हणजे 10वी किंवा 12वी लागणे, त्याच्यासोबत तुम्हाला डिग्री डिप्लोमा इन फिजिओथेरपी असं लागणार। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप मोठा असणार आहे, त्याच्यामुळे एज्युकेशन पात्रता आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार नाही। तर सर्व विद्यार्थ्यांनी PDF चेक करून घ्यायची आहे। आपण फक्त महत्त्वाची ते माहिती पाहून घेणार आहोत। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ECG टेक्निशियनचं तिसरं पद असणार आहे। 4 पोस्ट इथे भरल्या जात आहेत। क्लास सी चं पद आहे, नॉन गॅझेटेड पद असणार आहे। लेवल 5 चं पेमेंट स्केल असेल 29,200 रुपये पासून 92,300 रुपये इतकं पेमेंट स्केल। 25 वर्षापर्यंत अर्ज करू शकता। 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन पाहण्यासाठी भेटणार आहे। एज्युकेशन तुम्हाला डिप्लोमा इन ECG टेक्नॉलॉजी असं लागणार आहे। त्याच्यानंतर आहे 4थं पद आहे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन म्हणजे OT टेक्निशियनचे पद असेल। 22 पोस्ट भरल्या जात आहेत। नॉन गॅझेटेड पद आहे, क्लास सी ची पोस्ट असणार आहे। लेवल 5 चं पेमेंट स्केल पाहण्यासाठी मिळेल 29,200 रुपये पासून 92,300 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला दिलं जाणार आहे। 25 वर्ष एज रिलॅक्सेशन असेल, 25 वर्ष तुम्ही फॉर्म भरू शकता। 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला डिप्लोमा इन ऑपरेशन थिएटर असं लागेल याच्यामध्ये तुम्हाला 10वी वर किंवा 12वी वर। त्याच्यानंतर आहे डेंटल टेक्निशियनचं पद आहे। या पदासाठी पण 22 पोस्ट भरल्या जात आहेत। क्लास सी चं पद आहे, नॉन गॅझेटेड असणार आहे। लेवल 5 चं पेमेंट स्केल आहे 29,200 रुपये पासून 92,300 रुपये इतकं पेमेंट स्केल असणार विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व पदांसाठी इतर तुम्हाला भत्ते भेटणार, जसे त्याच्यामध्ये DA HRA अशा सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड केल्या जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। कारण की सेंट्रलची पोस्ट आहे, याच्यामुळे तुम्हाला पेमेंट वगैरे खूप चांगले इथे दिले जात असते। त्याच्यानंतर आहे 7वं पद आहे इथं रेडिओग्राफरचं पद असणार आहे। याच्यासाठी 6 पोस्ट आहेत। क्लास सी चं पद आहे, नॉन गॅझेटेड असणार आहे। पेमेंट लेवल 5 चं पेमेंट स्केल भेटणार आहे तुम्हाला 29,200 रुपयापासून 92,300 रुपये इतकं तुम्हाला दरमहा दिलं जाणार आहे।
याच्यामध्ये तुम्ही 25 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन पाहण्यासाठी भेटेल. 8वं पद आहे एक्स-रे टेक्निशियनचं पद आहे. याच्यासाठी 3 पदे भरली जात आहेत. क्लास सीचं पद आहे, नॉन गॅझेटेड असणार आहे. या पदासाठी पण लेवल 5चं पेमेंट स्केल असेल 29,200 पासून ते 92,300 रुपये. त्याच्यानंतर 9वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग असिस्टंटचं पद आहे. 210 पोस्ट भरल्या जात आहेत. क्लास सीचं पद असेल, नॉन गॅझेटेड पाहायला मिळणार आहे तुम्हाला पोस्ट. त्याच्यामध्ये लेवल 5चं पेमेंट स्केल असेल इथे पण 29,200 पासून 92,300 रुपये. 11वं पद आहे नर्सिंग असिस्टंटचं पद आहे. विद्यार्थी मित्रांनो 9व्यानंतर 10वं असेल तर असं नाही, तर विद्यार्थी जी पदे तुम्हाला आरोग्य विभागात भरली जाते त्याच्याबद्दलच आपण आजच्या नोटिफिकेशन बद्दल बोलणार आहोत. तर हे पद असणार नर्सिंग असिस्टंटचं. याच्यामध्ये 190 पदे भरली जात आहेत. क्लास सीचं पद आहे, नॉन गॅझेटेड असणार आहे. लेवल 4चं पेमेंट स्केल असेल 25,500 पासून 81,100 रुपये इतकं पेमेंट स्केल तुम्हाला इथे पाहण्यासाठी मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 12वं पोस्ट आहे एक्स-रे असिस्टंटचं पोस्ट आहे. याच्यासाठी 90 पदे भरली जात आहेत. क्लास सीचं पद आहे, नॉन गॅझेटेड असणार आहे. डायरेक्ट सरळ सेवेमार्फत तुमची पदे विद्यार्थी मित्रांनो भरली जाणार आहे. लेवल 4चं पेमेंट स्केल आहे 25,500 पासून 81,100 रुपये पेमेंट तुम्हाला दरमहा दिलं जाईल. 25 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. 5 वर्ष एज रिलॅक्सेशन असणार आहे. 13वं पद आहे लॅबोरेटरी असिस्टंटचं पद आहे. 25,500 पासून 81,100 तुम्हाला लेवल 4चं पेमेंट स्केल असणार आहे. त्याच्यासाठी 13 पदे भरली जात आहेत. क्लास सीचं पद आहे, नॉन गॅझेटेड असणार आहे. 25 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. 5 वर्ष एज रिलॅक्सेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नंतरचं पद आहे विद्यार्थी मित्रांनो डायलिसिस टेक्निशियनचं पद आहे. याच्यासाठी 8 पोस्ट तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. क्लास सीचं पद आहे, नॉन गॅझेटेडली पोस्ट असणार आहे. लेवल 4चं पेमेंट स्केल पाहण्यासाठी भेटेल 25,500 रुपयापासून 81,100 रुपये आणि 25 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. 5 वर्ष एज रिलॅक्सेशन पाहण्यासाठी भेटेल. 17वं पद आहे फिजिओथेरपी असिस्टंटचं पद आहे. 93 पोस्ट भरल्या जात आहेत. क्लास सीचं पद आहे, नॉन गॅझेटेड पोस्ट असणार आहे. लेवल 4चं पेमेंट स्केल असेल मध्ये त्याच्यामध्ये 25,500 रुपयापासून 81,100 रुपये पेमेंट स्केल पाहायला भेटणार आहे. 25 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला ते पाहण्यासाठी मिळणार आहे. 18वं पद आहे विद्यार्थी मित्रांनो ANM साठी म्हणजे स्टाफ नर्सचं हे पद असणार आहे. 3 पोस्ट भरल्या जात आहेत. क्लास सीची पोस्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, नॉन गॅझेटेड हे पद असणार आहे. लेवल 4चं पेमेंट स्केल असेल 25,500 रुपयापासून 81,100 रुपये इतकं तुम्हाला पेमेंट दिलं जाणार आहे. 25 वर्षापर्यंत अर्ज करू शकता तुम्ही. 5 वर्ष एज रिलॅक्सेशन पाहण्यासाठी भेटणार आहे. तुम्हाला फक्त डिप्लोमा इन ANM असं एज्युकेशन या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे. त्याच्यानंतरचं पद आहे नर्सिंग असिस्टंटचं पद आहे. या पदासाठी 768 पदे विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त पदे नर्सिंग असिस्टंट या पदासाठी भरली जात आहे. क्लास सीचं पद आहे, नॉन गॅझेटेड ही पोस्ट असणार आहे. लेवल 3चं पेमेंट स्केल तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल. त्याच्यामध्ये 21,700 रुपयापासून 69,100 रुपये इतकं पेमेंट स्केल तुम्हाला दरमहा दिलं जाणार आहे व ॲडिशन सर्व भत्ते सर्व पोस्टसाठी दिले जाणार आहे. त्याच्यामध्ये 25 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन पाहण्यासाठी भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला CRPF मध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागातील भरती पाहण्यासाठी भेटत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी इथे अर्ज नक्की करायचा आहे. सरकारी नोकरी आहे, सेंट्रलची नोकरी आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रमोशन वगैरे तुमचे ते लवकरात लवकर होत असतात. खूप चांगल्या पोस्ट तुम्हाला पाहायला भेटत आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी तुम्हाला इथे अर्ज करावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, बाकीच्या कोणत्या तुमच्या तक्रारी असेल तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याच्यावरही लवकरात लवकर व्हिडिओ बनवू. त्याच्यानंतर नोटिफिकेशनची PDF, ऑफिशियल वेबसाईट, आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात. या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेल्या आहेत. शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा. तुमची कोणती तक्रार असेल, कमेंट असेल, या नोटिफिकेशनबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. आपण लवकरात लवकर त्याच्यावर दुसरा व्हिडिओ नक्की बनवू. शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेलला ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे रेग्युलर जॉबचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत जाईल. तर धन्यवाद मित्रांनो. भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय मित्रांनो.